पती परमेश्वर येणार. खरंच पती हा परमेश्वर. पतीला परमेश्वर म्हणून मी ज्यांच्याशी संसार करते ते ज्या नगरीचे राज करते राजा त्रिलोचन आणि त्यांची भार्या मी सुकांती. अरे वा, जिकडे तिकडे घातलेल्या मोतिकाच्या रांगोळ्या, अंतराचे सडे, तर युवा कोणासाठी? आमच्या सोबतासाठी, आमच्या पतिराजांच्या सोबतासाठी. एवढंच नव्हे, त्यांच्या नावानं बोटभर कुंकू लावते. ही कंठी माळा, मंगळसूत्रही धारण केले, तर युवा कोणासाठी? माझ्या सोबतच्या धनाच्या सुखासाठी. नाथ या म्हणते, तुमची एक साठी मी माझा प्रतीक्षा करते, अजूनपर्यंत आला नाही. खरंच मनाला खंत वाटते आणि म्हणूनच म्हणते, माझ्या जीवाला मनाला किती आनंद होतो. पण अजून या म्हणते, खरं या मालाच्या उंबरठ्यावर तुम्ही उभे का? आज यावं असं वाटत नाही का तुम्हाला? पत्नीचा महाल म्हणजे पतीचं विश्रांतीचं स्थळ. हो, आणि त्या स्थळी यावेळी आमचं आगमन झालं. या म्हणते, बसा. तुम्हाला पाहिलं आणि मन प्रसन्न झालं. पण नाथ का हो, आज तुम्हाला येण्यासाठी विलंब का? याच्याही मुळाशी कारण असं कोणतं? पाताळलोकीतील काही दैत्य याने आमच्या राजसभेत प्रवेश केला. बरोबर. आणि गजाननाची भक्ती सोडून स्वतःची भक्ती करण्यासाठी ते आमच्यावर जोर जबरदस्ती करू लागले. अरे बापा. पण नाथ, तुम्ही आला, मनाला प्रसन्न वाटलं. तुमच्या दोन जन्माची भूल
आमच्या मस्तकी लावावी आमचं असं मन सांगू लागते आणि म्हणूनच म्हणते हा. या मंदिरात आहे शुभ आणि मंगलमय आशीर्वाद. पण महाराज यावेळी एक थोर जबाबदारी तुला द्यावीशी मला वाटते. अशी कोणती महाराणी, आपल्या राज्यावर ज्या दानवाने हल्ला केला हो ना त्यांचा पारिपत्य करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. हो ना आणि त्या कर्तव्याची परिपूर्तता करण्यासाठी मला जायला हवं. पण ना हा, आमची पण एक इच्छा आहे. काय? हो म्हणजे आपली काहीतरी इच्छा आहे हो आणि आपली ती इच्छा आम्ही परिपूर्ण करावीच लागेल असं आपल्याला वाटतं. सांगा पण प्रथम आपली इच्छा सांगा. पहा ना काय ते? आपल्या राज्यात हा, अनेक गोर गरीब आहेत होय. आणि त्या गोर गरिबांना अन्नदान करावं, हा, या दोन हस्ताने अन्नदान करावं या सुखांतीला वाटते. काय? हो म्हणजे सुखांती तुला असं वाटतंय आपल्या राज्यात असणारी गोरगरीब जनता हो ना. आणि त्या गोरगरीब जनतेला अन्नदान करावं, या हस्ताने अन्नदान इच्छा करावं. पूर्ण केली जाईल. हो ना खरं तुमची जर इच्छा असेल ना मला खूप प्रसन्नता वाटते. मग जाऊ ना. होय, अवश्य. मग जा ना. महाराणी, हा यावेळी एक थोर जबाबदारी तुझ्या बाबतीत देत आहोत. अशी कोणती असेल हा तर जोपर्यंत त्या दानवांचं पारिपत्य करून आम्ही पुनश्च या राज दरबारी येत नाही, तुमच्या राजमहाली येत नाही, तोपर्यंत या राज्याचा हाल आपण पाहतो. या राज्याची जबाबदारी आपण आपल्या माती घ्यायची. मला यावेळी स्वकर्तव्यापासून पूर्ण मानून आपल्या कर्तव्याच्या ना शो कर्तव्यासाठी निघून गेले, पण मलाही जायचंय. त्या साऱ्या या राज्यात गोर गरीब आहेत, त्यांना अन्नदान करावं, अन्नदान करावं, अन्नदान करावं हे निघाले.